सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा अब मैदान में उतर आए। कल्याण भिवंडी लोकसभा चुनाव के लिए सीटों के बंटवारे को लेकर महाविकास आघाड़ी में जहां कशमकश चल रहा है, वहीं भिवंडी लोकसभा सीट पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने अपना दावा ठोक दिया है। शहाड़ के पाटीदार भवन में एक सम्मान समारोह में शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने प्रत्याशी के रूप में सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा की दावेदारी का खुलकर समर्थन किया है। बता दें कि हाल ही में सुरेश उर्फ बाल्या मामा की भिवंडी लोकसभा के प्रभारी पद पर नियुक्ति की गई है। हालांकि उनकी उम्मीदवारी को लेकर औपचारिक रूप से घोषणा नहीं हुई है, लेकिन यदि उन्हें मैदान में उतारा जाता है तो वे केंद्रीय मंत्री कपिल पाटिल को कड़ी टक्कर दे सकते हैं। ऐसी चर्चा राजनीतिक गलियारों में जोरों पर है। मेट्रो हे आपल्याला माहीत आहे कुठल्या परिस्थितीत चालू झाली होती, त्यावेळेस देखील एक हास्यास्पद विषय सांगतो। जसे बोलले ना की आदरणीय कपिल पाटील साहेबांनी ते हजारो करोडची कामं आणली, त्यावेळेस देखील मेट्रोचं काम उद्घाटन व्हायच्या 10 दिवस अगोदर कपिल पाटलांनी फोटो काढला, अर्ज दिला मेट्रो व्हावी म्हणून। आणि आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांना माहीत आहे की हे हजारो करोडचं काम 10 दिवसात कसं शक्य आहे। म्हणजे ही सगळी यंत्रणा अगोदर होती, परंतु काही आमच्या कोणचा विषय असेल, आमच्या भिवंडी शहराचा विषय असेल, खरं म्हटलं तर इकडनं रखडलेलं नाही। भिवंडी शहरातून आणि कोण गावाच्या इथून जे काय प्रॉब्लेम आहेत, अडथळे आहेत, त्याच्यामुळे हे रखडलेले आहे। या लोकसभेवर 2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक ठराव संमत करून ही भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीला मिळावी अशा प्रकारचा ठराव केला होता। त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी ही लोकसभा मिळावी, ज्या काही 10-11 जागा 14 तारखेला मला वाटतं तुमच्या सामटीवर ब्रेकिंग न्यूज मी बघितली होती का ज्या 11 जागा मागितल्यात त्या 11 जागांमध्ये भिवंडी लोकसभा देखील होती। आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की ही लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीला मिळेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे। आजचा मेळावा ही प्रचाराला सुरुवात झाली आपण नाही, सर्वप्रथम तर प्रचाराची सुरुवात बोलण्यापेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन, एकमेकाशी सगळ्यांशी संवाद, ओळख, इतर काही इथले समस्या असतील, विषय असतील, या शेवटी जाणून घेण्यासाठी या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी इथं आलेलो आहे। केंद्रीय मंत्री आहेत, खासदार आहेत, या लोकसभेत मोठा मोठा दावा आहे, त्यांच्या कोट्यवधीचं काम सुरू आहे, त्यांना काय मेसेज मिळाले? नाही, हे कुठं कोट्यवधींची जे कामं आहेत, मला वाटतं ही तुम्ही फक्त भाषणातून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघा। कल्याणमध्ये काय झालं तेही मला सांगा। 2019 जानेवारीला मुरबाडच्या रेल्वेचं उद्घाटन झालं होतं, हे आपल्या सर्वांना ठाऊक असेल। आणि पुन्हा एकदा आता त्याच रेल्वेची चर्चा 15 दिवसापूर्वी झाली। म्हणजे ही जे काय बोललं जातं, परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कृती ना कल्याणमध्ये ना मुरबाडमध्ये, एवढं सोडं आमच्या भिवंडीत जर तुम्ही रस्त्यांची दुरावस्था पाहिली, मागे एका ठेकेदारावर तर तो गुन्हा दाखल देखील झाला, त्या विषयात मला जायचं नाही, परंतु ती कामच यांनी मंजूर केलेली नाही। कुठलंही काम यांच्यामार्फत झालेलं नाही। फक्त ना फक्त आता तुम्ही सांगा, आता मगाशी विषय निघाला, 8 वेळा संसदपट्टू म्हणून सुप्रियाताई झाल्या, बरोबर आहे। तुम्ही एकदा तरी संसदपट्टू म्हणून कपिल पाटलांचं नाव ऐकलं 10 वर्षात? किंवा एकही बिल पास केल्याचं तुम्ही ऐकलं या लोकसभेत? म्हणजे एकंदरीत सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलेले हे खासदार किंवा केंद्रीय मंत्री आहेत। ठीक आहे, सध्या तो काही विषय नाही, सध्या आपण आलात विचारलं म्हणून मी बोललो, परंतु आज कार्यकर्त्यांचा विषय होता। स्पीड न्यूज भारत।